नमस्कार. आज आपण बघणार आहोत साधी चविष्ट घरगुती पद्धतीची घेवड्याची भाजी. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी नक्की करून पहा. घेवड्याची शेंग चिरून घ्या, त्या स्वच्छ धुवून घ्या. मी ते घेवड्याची शेंगा स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्या. तेल गरम झाल्यानंतर जी धुतलेली शेंग आहे ती भाजण्यासाठी टाकायची आहे तेलामध्ये. भाजून घेतल्यामुळं जी काही भाजी बनणार आहे ती खूपच छान बनते, चविष्ट बनते आणि भाजीला जी टेस्ट येते ना ती खरंच खूप छान येते. तेलामध्ये शेंग परतून घ्यायची आहे. 5 मिनिटं तेलामध्ये शेंग भाजून घ्यायची आहे. शेंग व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. ती मी एका ताटात काढून घेते. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी तीच कढई गॅसवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं भाजल्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, तो तेलामध्ये टाकायचा आहे. ज्यावेळेला आपण गुरुचरित्र पारायणासाठी घेवड्याच्या शेंगाची भाजी करतो नैवेद्यासाठी, त्यावेळेला आपल्याला कांदा वापरायचा नाही. त्यावेळेला फक्त प्लेन जिऱ्याची फोडणी वगैरे देऊन तुम्ही भाजी बनवू शकता. त्यामध्ये कांदा घालू नका. आता कांदा भाजला आहे, यामध्ये मी हळद घालत आहे. हळद घातल्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो 2 चमचे घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा. हे सगळं तेलामध्ये एकत्र भाजून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये जे आपण तेलात परतलेली शेंग आहे ती टाकायची आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी साईडला पातेल्यामध्ये गरम पाणी केलं आहे. भाजीमध्ये कधीही गरम पाणी घातल्यामुळे त्याची टेस्ट चांगली येते, त्यामुळे मी गरम पाणी करून घेतलं आहे. ते त्या भाजीमध्ये घालायचं आहे. साधारणतः अर्धा ग्लास इतकं पाणी मी त्यात घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला भाजीवरती प्लेट झाकून ती 5 ते 7 मिनटं शिजण्यासाठी ठेवायची आहे. इथं मी थोड्या वेळाने बघितलं तर पाणी पूर्ण आटलेलं आहे भाजीतलं, जे आपण घातलेलं होतं ते. त्यानंतर बघायचं आहे शिजली आहे का शेंग, चेक करून बघायचं आहे. अगदी कमी वेळात होते. सकाळी तुम्हाला टिफिनसाठी, मुलांच्या किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी गडबडीत जर भाजी बनवायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. भाजी शिजली चेक केल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे. तुम्ही ओलं खोबरं जरी घातलं तरी चालेल. मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे. भाजी आता परतून घ्यायची आहे.
2 मिनटासाठी तसंच ठेवून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करून घ्या. खूपच सुंदर बनते, खूपच छान बनते ही भाजी. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनते ही भाजी. तुम्हीही नक्की ट्राय करा. चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.